हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. ओके, सगळ्यात आधी तर मी काय बोलू, छावाच्या ट्रेलरला घेऊन हा मला प्रश्न पडला होता, पण मग बोलावं तर लागणारच. आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे, कारण छावाचा ट्रेलर आलेला आहे आणि इंटरनेटवरती धुमाकूळ घालतोय. 5:30 वाजता शार्प छावाच्या टीमकडनं, मॅडॉक फिल्म्सकडनं त्याच्या ऑफिशियल चॅनलवरती हा ट्रेलर रिलीज होतो काय, आणि एकाच तासात 800K म्हणजेच 8 लाखांपर्यंत व्ह्यूज जातात काय, यावरनं समजतं की या सिनेमाला घेऊन सगळ्यांची उत्सुकता किती उंचीवरती आहे ते. ज्या वेळेला छावाची अनाउन्समेंट झाली होती तेव्हापासूनच एक गोष्ट सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह होती आणि एक गोष्ट सगळ्यात जास्त निगेटिव्ह होती. पॉझिटिव्ह गोष्ट ही होती की शंभूराजेंची भूमिका प्ले करणारा कलाकार आहे विकी कौशल, कारण त्या कलाकारावरती आपण डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो. अत्यंत बाप असा अभिनेता आहे, अत्यंत बाप असे वेगवेगळे जॉनरमध्ये त्याने स्वतःला कलाकार म्हणून सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात स्पेशल जर का त्याचा कुठला परफॉर्मन्स मला जास्त आवडला असेल तर तो उरी या सिनेमामधला होता. ही होती पॉझिटिव्ह बाजू सगळ्यात जास्त, की ज्याला घेऊन आपण अगदी म्हणजे डोळे मिटून विश्वास ठेवत होतो की बाप सिनेमा येणार आहे. सगळ्यात निगेटिव्ह गोष्ट ही होती की या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, अत्यंत लिबरल मेंटॅलिटीचा व्यक्ती, अत्यंत लेफ्टिस्ट माइंडसेट असणारी व्यक्ती. आणि कारण इथून मागचे जर का त्यांचे सिनेमे आपण पाहिले, डिअर जिंदगी असू शकतो किंवा लाईक जरा हटके जरा बचके अँड सॉर्ट ऑफ सगळे सिनेमे एका बाजूला. फक्त इंग्लिश हा सिनेमा मला त्यांचा आवडला होता, पण त्याच्या व्यतिरिक्त मला त्यांचा कुठलाच सिनेमा आवडलेला नाही आतापर्यंत, कारण ज्या पद्धतीच्या थीम्स आहेत ना त्यांच्या, त्या अत्यंत लेफ्टिस्ट माइंडसेटच्या आहे. आणि कारण ज्यावेळेला तुम्ही एक अत्यंत प्रखर हिंदुत्ववादी, स्वराज्यवादी आणि अशा एका राजाची यशोगाथा घेऊन येतात ना सिनेमाच्या माध्यमातून, त्यावेळेला तुमच्यावरती ऑलरेडी खूप मोठी जबाबदारी आहे. कारण छत्रपती श्री संभाजीराजे हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सबंध भारतभर त्यांची ख्याती होती. सबंध भारतभर त्यांनी स्वराज्याची जी एक परंपरा होती, जी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी सुरू केली होती, त्यांनी ती लेगसी पुढे कॅरी फॉरवर्ड केलेली आहे. तर ज्यावेळेला तुम्ही अशा शंभूराजेंची यशोगाथा घेऊन येत आहे सिनेमाच्या माध्यमातून, त्यावेळेला तुमच्यातला जो लेफ्टिस्ट व्यक्ती आहे ना, त्याला तुम्हाला सगळ्यात आधी एका खोलीमध्ये बंद करावं लागणं फार गरजेचं आहे. आता या सिनेमाच्या माध्यमातून नक्की ते आपल्याला सगळं खरंच मांडणार आहेत, की मग इथे पण त्यांचा तो घाणेरडा सेक्युलरिझम येणार आहे, किंवा एक लेफ्टिस्ट माइंडसेट व्यक्ती जो नेहमीच सेक्युलर वागत आलेला आहे, तर त्याचे विचार छोट्या माध्यमातून का होईना सटल वेने मध्ये घालत असतो, अशा त्या सवयी आपल्याला सिनेमातनं दिसणार आहेत की काय, ही भीती आधीपासूनच होती. पण आता ट्रेलरला पाहताय, एक ॲज अ सिनेमाचा ट्रेलर म्हणून हा मला कसा वाटलाय, त्याला जर का ट्रीट करायचं झालं तर बाप ट्रेलर आहे. पार्वती पतये हर या सिनेमाचा प्रत्येक मॉन्टाज तुम्हाला एक फ्रेम म्हणून कैद करून अगदी भिंतीवरती लावावी की काय, इतका सुंदर तो नटलेला, इतका सुंदर तो टिपलेला आहे. स्पेशली सिनेमॅटोग्राफी बद्दल बोलायचं झालं तर ऑफकोर्स ऐतिहासिक सिनेमा म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यात मोठी जबाबदारी असते की कलर ग्रेडिंग, कलर पॅलेट्स, ज्या पद्धतीची सिनेमॅटोग्राफी केलेली आहे, जे अँगल्स आहेत, म्हणजे स्पेशली जर का ॲक्शन कोरिओग्राफीचे अँगल्स बद्दल आपल्याला बोलायचं झालं तर हा सीन स्पेसिफिकली जिथे मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की, हा सीन अंगावरती शहारे आणणारा आहे. त्याच्यानंतर मला अजून एक सीन याच्याच पुढचा जो आहे लागोपाठ, तो मला खूप आवडला. मला हे दोन्ही सीन ज्या पद्धतीने मर्ज केले ना, ते खूप आवडलेत. म्हणजे हा भयंकर एक अंगावरती शहारे आणणारा क्षण होता, मला असं वाटतं. संपूर्ण ट्रेलरमध्ये जिथे विकी कौशल एक सिंहगर्जना करताना आपल्याला दिसत आहेत ना, आणि आता कारण विकी कौशलला एकेरी उल्लेख नाही करू शकत, कारण ते राजेंच्या भूमिकेमध्ये आहे, तर ऑफकोर्स ती एक सिंहगर्जना, ती लिटरली तुम्हाला आतून फील होते. कारण ज्या वेळेला शंभूराजेंचं नाव येतं ना, तेव्हा संपूर्ण भारतभर जेवढे पण मुघल सुलतान त्यावेळेला होते, किंवा सो कॉल्ड जे राजे होते मुघलशाहीतले औरंगजेबाला धरून, तर सगळ्यांची हातभर फाटत होती. तर मला असं वाटतं की हे एक असं व्यक्तिमत्व आहे ना, ज्यांनी सिंहाचा जबडा सुद्धा हाताने फाडलेला आहे, आणि ही सत्य घटना आहे. तर उगाच ओव्हर एक्झॅज्युरेट करून सांगितलेल्या गोष्टी नाही आहेत. आता डायलॉग्स, संवाद या अख्ख्या सिनेमाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरणार आहे. कारण एकट्या ट्रेलरमध्ये आपल्याला बॅक टू बॅक इतके बाप डायलॉग्स कानावरती पडतात की लिटरली अंगावरती शहारे येतात. आणि फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की, आपल्या सगळ्यांची अभिमानाने छाती फुकते की यार, ही आहे आपली मराठा लेगेसी, जी आतापर्यंत का नाही बॉलिवूडला सुचली. मुंबईमध्ये तुम्ही इतक्या वर्षांपासून तुमचं जे बॉलिवूडचं हब आहे, तिथे तुम्हाला आतापर्यंत ही थीम का नाही सुचली, की इतिहासावरती आपण आपल्या सच्च्या हिरोंना
का नाही दाखवावं, अशी भूमिका का नाही त्यांना प्ले करावीशी वाटली. मला खरंच हा प्रश्न नेहमी आपण वारंवार विचारत आलोय. पण आता फायनली बॉलिवूडकडनं जर का हा सिनेमा आलाय, तर नक्कीच याचं अगदी खुल्या हाताने कौतुक करायला पाहिजे आणि याला स्वीकारायला पाहिजे. बऱ्याच जणांचं आता ते हळू चालू होईल. म्हणजे जर का तुम्ही Facebookवरती गेलात, तर Facebookवरती आताच्या काळात सगळ्यात जास्त निगेटिव्ह ऑडियन्स आहे आणि मग तिथे तुम्हाला काही ना काहीतरी फेक अकाउंट बनवून चुका काढण्याचा प्रयत्न करताय, की महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिकालाच का घेतलंय, किंवा अरे तुम्ही सिनेमा बघा ना आधी. तुम्ही आधी सिनेमा बघा. आधीच तुम्ही का तर्कवितर्काच्या भूमिकेमध्ये जाताय. एक ना स्पेसिफिक चष्मा या सिनेमासाठी अजिबात कोणीच लावायचा नाहीये. जिथे मराठ्यांसाठी, जिथे हिंदुत्वासाठी, जिथे हिंदवी स्वराज्यासाठी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत इतक्या यातना म्हणजे झेलल्यात, तरी सुद्धा हिंदू धर्म सोडला नाही. तिथे आपण सगळ्यांनी आता एक हिंदू म्हणून एकत्रित येऊन या सिनेमाला एक सण म्हणून साजरं केलं पाहिजे. 19 फेब्रुवारी आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात मोठा सण असतोच. पण सुरुवात त्या सणाच्या सेलिब्रेशनची 14 फेब्रुवारीपासून झाली पाहिजे. त्याच्यामुळे मी सांगतेय 14 फेब्रुवारी तारीख आत्ताच लिहून ठेवा. पहिल्यांदा असं होईल भारताच्या इतिहासामध्ये, की 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन्स डे सो कॉल्ड नसून हिंदुत्वाचा एक सण म्हणून साजरा केला जाईल छावा या सिनेमामुळे. जर का टेक्निकल ॲस्पेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर ॲक्शन कोरिओग्राफी नेक्स्ट लेवल आहे. एक असा बेंचमार्क सेट केलेला आहे जिथे मराठी मेकर्सने लिटरली धडे घ्यायला पाहिजे या सिनेमाच्या ॲक्शन कोरिओग्राफीकडनं. खूप जास्त ओव्हर एक्झॅज्युरेट न करता अत्यंत ब्रिलियंटली जी ॲक्शन कोरिओग्राफी कशी आपण डिझाईन करू शकतो ते या मेकर्सकडनं आपण शिकू शकतो नक्कीच. मला अजून एक सिक्वेन्स खूप जास्त आवडला जिथे मौत के घुंघरू पहन के नाचते हम और हम। या सीनमध्ये जर का तुम्ही पॉज करून पाहिलं तर तलवारी ज्यावेळेला 360 डिग्रीमध्ये फिरतायत ना, तर ते रक्तांच्या चिरकांड्या उडत ते रक्त जमिनीवरती पडताना तुम्हाला दिसतंय आणि हे नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे छावा ज्यावेळेला रिलीज होणार आहे त्यावेळेला पुष्पा 2चे सुद्धा रेकॉर्ड ब्रेक करावे अशी माझी इच्छा आहे. पुष्पा 2 साठी माझा काहीच ऑफेन्स नाही, कारण मला तो सिनेमा भयंकर आवडला होता. पण आतापर्यंत सगळ्यात मॅक्सिमम रेकॉर्ड ब्रेक केलेला पुष्पा 2च आहे. तर माझी अशी इच्छा आहे की छावाने सुद्धा अगदी त्याचे रेकॉर्ड्स ब्रेक करावेत. आता जर का थोडंसं CGI स्पेशल इफेक्ट त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर हा 1-2 ठिकाणी म्हणजे फील होत आहेत तुम्हाला त्या गोष्टी, पण इतक्या निग्लिजिबल आहेत त्या, कारण अख्खा ट्रेलर इतक्या बाप कट केलेला आहे की त्या गोष्टींकडे मला लक्ष पण द्यायचं नाहीये आता सध्या. ओव्हरऑल आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट या सिनेमाचा आहे म्हणजे A.R. रहमान यांचं म्युझिक. आय एम सो हॅपी विथ द मेकर्स डिसिजन की त्यांनी A.R. रहमान या व्यक्तीकडे या सिनेमाचं म्युझिक दिलंय, कारण अशा एका जायंट ह्यूज ग्रँड सिनेमासाठी त्या लेवलचं म्युझिक त्याला मिळणं फार गरजेचं आहे. आणि येस, ओव्हरऑल सगळं काही ऑन पॉईंट आहे. 14 फेब्रुवारीला हा सिनेमा येतोय, बघायला विसरू नका. आत्ता सेव्ह करा ही डेट. मी परत एकदा सांगते, सगळं कॅन्सल करा त्या दिवशी, पण 14 फेब्रुवारीला सिनेमागृहात जायचे, फर्स्ट डे फर्स्ट शो आणि रेकॉर्ड ब्रेक करून हिंदुत्ववादीची ताकद तुम्हा सगळ्यांना दाखवायची. हिंदू ज्यावेळेला सगळे एकत्र येतात त्यावेळेला आपल्या राजाची ही लेगसी आपण या पद्धतीने ती सेलिब्रेट करू शकतो हे आपल्याला दाखवायचं आहे 14 फेब्रुवारीला. भेटूया या सिनेमाच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.